माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती, आपला समाज हे शेतीवर अवलंबून आहे आणि आता पाऊस पडल्याला एकाही मराठ्याने काम सोडून अंतरवालीकडे यायचं, कारण आपल्यात मन आहे जुनी. कुणी जर वारलं मेलं एखादं तर आपल्यात मन आहे मड झाकायचं पण पेरणी करायची, कारण एकदा पेरणी योग्य वेळेत झाली की ती काळ्या आपल्याला वर्षभर पोटाला धान्य देते. आपल्याला पोटाला लागतंय, देशाला पोटाला लागतंय. तिकडं तोटा होता कामा नये शेतीचा. इकडे एका नाही इकडे तुमचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा मी खंबीर इथं लढायला. तुम्ही काळजी करू नका, तिचे काम बुडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला येऊ देत नाहीये, काम बुडून यायचं नाही. पेरणी क्लिअर करून घ्यायची. आपले काय बी भरण्याचे सध्या दिवस आहेत ते सगळं क्लिअर करायचे. शेतात पाया घालायचे दिवस आहेत सध्या पेरणीचे दिवस आहेत. त्याच्यामुळं ट्रॅक्टर शेताने सुरू आहेत ते काम आधी करायचं, कारण आपण उदारनिर्वाह आपला त्याच्यावरती चालतो. ह्या आरक्षणामुळे आपले लेकरं मोठे होणार आहेत, पण त्या शेतीमुळे सुद्धा आपले लेकरं मोठे होणार आहेत. एक एकूण खड्ड्यात जातो ना एक एकूण उचलतो. चारही बाजूने मराठ्यांनी इथून पुढे बॅलन्स ठेवत जायचं, एकजूट बी राहायचं, एकमेकाला साथ बी द्यायची, एकमेकाच्या सुखादुःखात बी जायचं, शेती कसायची, नोकरी पण करायची, समाजाला लागतंय ते आरक्षण पण घ्यायचं. इतकं प्रगल्भ विचाराचं व्हायचं. मी आहे खंबीर इथं.